नमस्कार. रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत धक्कादायक बातमी. अंगणवाडी ताईचे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारचा दबाव तंत्राचा वापर. काय आहे सविस्तर बातमी पाहूया. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. अंगणवाड्यात शिकवणार डी.एड. बी.एड. पदवीधर तरुण तरुणी. संपातील सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना संप काळातील मिळणार नाही मानधन. अंगणवाडी सेविका मदतनीस 3 डिसेंबरपासून कामकाज बंद आंदोलन करीत आहेत. त्यांच्या मागण्यावर तोडगा निघाला नसून ते मागण्यावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना 3 डिसेंबरपासून मानधन देऊ नका असा फतवा एकात्मिक बाल विकास योजना विभागाच्या आयुक्तांनी काढला आहे. पेन्शन लागू करा, सेवेत कायम करा, मानधन नको, दरमहा वेतन द्या, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या अशा प्रमुख मागण्यासाठी सोलापूरसह राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस 3 डिसेंबरपासून कामकाज बंद आंदोलन करीत आहेत. त्यांच्या मागण्यावर तोडगा निघाला नसून आंदोलकही मागण्यावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना 3 डिसेंबरपासून मानधन देऊ नका असा फतवा एकात्मिक बाल विकास योजना विभागाच्या आयुक्तांनी काढला. सोलापूर जिल्ह्यात 4,000वर अंगणवाड्या असून राज्यात 1,09,000 अंगणवाड्या आहेत. त्या ठिकाणी 60 लाखावर चिमुकली प्रवेशित आहेत. 3 डिसेंबरपासून सर्वच अंगणवाड्यावरील सेविका व मदतनीस संपावर असल्याने चिमुकल्यांना अंगणवाड्यामध्ये जाता येत नाही. कुपोषणाचाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे अंगणवाड्यामधील बालकांना दररोज पोषण आहार देणे अत्यावश्यक आहे. परंतु राज्यस्तरीय बेमुदत कामकाज बंद आंदोलनामुळे बालकांना पोषण आहारही मिळत नाही आणि त्यांना अंगणवाड्या बंद असल्याने त्या ठिकाणी जाताही येत नाही अशी वस्तुस्थिती आहे. आंदोलनकर्ते मागण्यावर ठाम असल्याने आयुक्त रुबल अग्रवाल यांनी अंगणवाड्यामधील चिमुकल्यांसाठी पर्याय काढला असून त्यासाठी शालेय शिक्षण विभागाची मदत घेतली जाणार आहे. शाळेच्या वेळेत अंगणवाड्यातील मुलांना पोषण आहार. जिल्हा परिषद शाळांमध्ये भरणाऱ्या किंवा जिल्हा परिषद शाळाजवळील अंगणवाड्यामधील चिमुकल्यांना शाळेच्या वेळेत शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून पदवीधर विद्यार्थ्यांची मदत. सेविका व मदतनीसांच्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे राज्यातील अंगणवाड्या मागील 22 दिवसापासून बंद आहेत. चिमुकल्यांना पोषण आहार न शिकवले जात आहे. जिल्हा परिषद शाळाजवळील अंगणवाड्याचा प्रश्न सोडविला जात आहे, पण झेडपी शाळापासून दूर असलेल्या गावातील किंवा वस्त्यावरील अंगणवाड्यामधील चिमुकल्यांना गावातील डी.एड. बी.एड. किंवा पदवीधर तरुण तरुणांची मदत घेतली जाणार आहे. सामाजिक बांधिलकीतून त्यांनी संप मिटेपर्यंत चिमुकल्यांना काही तास अध्यापन करावं असे आवाहन केले जात आहे, पण त्यांना कोणतेही मानधन व लिखित आदेश मिळणार नाहीत असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.